Yes, very good morning to all. After the starting of the vector sections, right? 3D concept आहे, थोडंसं अंडरस्टूड करावं लागेल. अल्जेब्रिकल पार्ट्स क्वेश्चन्स मधला इझी आहे त्यातल्या त्यात. क्वेश्चन जर तुम्ही अंडरस्टँडिंगला घेतले तर बराचसा डिफरन्स तुम्हाला जाणवेल याच्यामध्ये. क्वेश्चन्स इझी आहेत, त्या मानाने क्वेश्चन्स इझी आहेत, डोंट वरी. काही कन्सेप्ट असतील नाही समजले तर परत विचारू शकता. समजत असेल नाही यस, तुम्हाला मी थेरम नंबर 2 आणि थेरम नंबर 4 सांगितलं होतं, करेक्ट? केलं का तो कम्प्लीट केलं का? थेरम नंबर 2 थेरम नंबर 4 दोन गोष्टी सांगितल्या होत्या. हॅव यू कम्प्लिटेड दॅट? पॅरलल लगेच स्टडी करत चला. थेरम नंबर 4 मध्ये दोन ट्रायंगल लॉज युटिलाइज करायचे. थेरम नंबर 4 मध्ये दोन ट्रायंगल लॉ वापरले की थेरम प्रूव्ह होतो. लगेच करत चला पटकन, जेणेकरून तुम्हाला ट्रबल येणार नाही. चेक करा, थेरम नंबर 4 मध्ये या पद्धतीनं एखादा क्यूब किंवा पॅरलल पाईप फॉर्मेशन्स असतं. पॅरलल फॉर्मेशन्स ऑफ पाईप फॉर्मेशन्स म्हणून घेतलं जातं. याला 8 कॉर्नर्स आहेत. 8 क्वाड्रंट फॉर्मेशन सारखा 8 क्वाड्रंट फॉर्मेशन सारखा आहे. याच्या बाबतीत हॉरिझॉन्टली एक्स, वर्टिकली या पद्धतीनं एक्स असेल. एक्स वाय झेड एक्सेस. हा जो एक्स आहे परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे. एक्स एक्सेस आहे तो परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे. वाय आणि झेड एकाच प्लेन मध्ये आहेत. वाय आणि झेड एकाच प्लेन मध्ये आहेत. एक्स इज परपेंडिक्युलर टू द बोर्ड. लक्षात आहे इथं काय सांगितलेलं. हा जो वेक्टर आहे O to A किंवा ऍज पर द टेक्स्ट बुक फोर्थ थेरम प्रमाणे तुम्हाला जर जायचं असेल त्याच्या बाबतीत तर कुठलाही पॉइंट इन द स्पेस असेल तर तो कशाने इंडिकेट होतो? पॉइंट इन द स्पेस जर असेल तो साधारण XIYZ या फॉर्मेशनने तो डिनोट होतो. थेरम नंबर 4 मधले जर नोटेशन तुम्ही युटिलाइज केले तर कॅपिटल A इथं B आहे, राईट? त्यानंतर या ठिकाणी C आहे. ABC हा जर ट्रायंगल तुम्ही युटिलाइज केलं, ट्रायंगल ABC असं जर युटिलाइज केलं तर A कडून B कडे, A टू B आणि B टू C, A टू B, B टू C. सो दॅट इज रिझल्टंट तुम्हाला मिळतो, दॅट इज AC. रिझल्टंट इज AC. सो सिंपल आहे. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार AC इक्वल टू AB प्लस BC. AC इक्वल टू AB प्लस BC. आपल्याला या पॉइंटला रीच व्हायचं. C इज इन द XY प्लेन. C हा जो पॉइंट आहे तो XY प्लेन मध्ये. आहे. त्याला व्हर्टिकली अप करायचं आपल्याला. व्हर्टिकली जर लिफ्ट केलं तुम्ही तर त्याचा कुठला कोऑर्डिनेट मिळतो तुम्हाला? झेड कोऑर्डिनेट मिळतं. तर याच्या बाबतीत ऍज पर द टेक्स्ट बुक हिअर द नोटेशन इज द पी नोटेशन आहे. या ठिकाणी हा ट्रायंगल लॉ कम्प्लीट करा. AP जॉईन करा. You need to find out the AP as a resultant R vector. So AP, triangle ACP असं कन्सिडर करा. ACP आणि याचा रिझल्टंट क्लोज होतो AP ला. सो अनदर ट्रायंगल. सो फर्स्ट इज ABC होता, ट्रायंगल ABC होता, त्यानंतर ACP, ट्रायंगल ACP. याच्यामध्ये ऑब्झर्व करायचं तुम्हाला A टू C जायचंय पहिल्यांदा. रिझल्टंट AP आहे. याच्यात A टू C जायचं आणि C टू P जायचं. A टू C प्लस C टू P, करेक्ट? सो हे फॉर्मेशन. इथं आलेली AC ची व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करा. यूज दॅट व्हॅल्यू, राईट? AC ची व्हॅल्यू AB प्लस BC. AC ची व्हॅल्यू AB प्लस
AB plus BC, right? This is CP. लक्ष द्या आता. इकडे लक्ष द्या आता. हा जर A वेक्टर असेल आणि स्केलर मल्टिपल X असेल तर XA. हा जर वेक्टर B असेल याला पॅरलल वेक्टर BC. सो हा झाला Y इंटू B बार, हा सुद्धा Y इंटू B बार, म्हणजे AC हे XA प्लस YB झालं. XA प्लस YB. AC हा XA प्लस YB झालं. आता हा वर्टिकल आहे, YB या ठिकाणी आहे, हा वर्टिकल आहे, दॅट इज ZC सर. Z हा स्केलर मल्टिपल आहे, Z हा स्केलर मल्टिपल आहे आणि C वर्टिकल. दोन ट्रायंगल हे फॉर्मेशन तयार होतं. दोन ट्रायंगल हे फॉर्मेशन तयार होतं. AB मीन्स XA, AB मीन्स XA, BC मीन्स YB, BC means YB, CP means ZC. CP means ZC. That's it. हे सगळे वेक्टर्स काय होतात? Combinedly work. This works combined. XA plus YB plus ZC. And that is the resultant R. का? वेगवेगळ्या प्लेन मध्ये. एकाच प्लेन मध्ये असणारे वेक्टर्स जर ABC कोप्लेनर, कोण सांगतंय काय कंडिशन? ABC जर तिन्ही वेक्टर्स कोप्लेनर असतील तर सध्या नॉन कोप्लेनर आहे. ए इकडे आहे, बी या साईडला आहे आणि सी वर्टिकल मध्ये आहे. हा परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे, ए परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे. वाय ऍक्सिस वरती बी आहे, झेड ऍक्सिस वरती सी आहे. करेक्ट. सो ABC आर कोप्लेनर. ABC आर कोप्लेनर. सांगा कोप्लेनर असेल तर कंडिशन काय? दॅट इज थेरम नंबर 3 राजांनो. थेरम नंबर 3. कोप्लेनर असेल तर थेरम नंबर 3. काय थेरम नंबर 3? बोला पटकन. If the vectors are coplanar, then what? They should be in parallel plane. Yes or no? Correct. Vectors are coplanar. Second theorem and third theorem same आहे. सेम आहे. सेकंड थेरम मध्ये आपण लिहितो आर बार इक्वल टू, ही लँग्वेज ज्याला समजली ना त्यांच्यासाठी फार इझी आहे, XA प्लस YB, राईट. आणि थर्ड थेरम मध्ये आपण यालाच आपण टर्न करतो, XA YB ZC इक्वल टू 0. हा झाला थर्ड थेरम. थर्ड थेरम असेल तर इक्वल टू 0 आहे, इक्वल टू 0 आहे. आणि याच्यामध्ये XA प्लस YB प्लस ZC हा रिझल्टंट म्हणून येतो, एक आर बार रिझल्टंट म्हणून येतं. ह्या चौघांची ऍडिशन घेतल्या 0च आहे शेवटी. पण दिस इज द हिंट टू फाइंड आउट वेदर द वेक्टर्स आर कोप्लेनर ऑर नॉट. समजलं असेल ठीक आहे. थेरम ऍज इट इज लिहिता आला पाहिजे, हा त्याचा मिनिंग आहे. थेरम कसा लक्षात ठेवायचा? तर दोन ट्रायंगल ABC फर्स्ट ट्रायंगल, ACP सेकंड ट्रायंगल. क्लिअर आहे? दोन ट्रायंगल व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करायचे, विषय संपत. त्याच्यामध्ये आपण काढलं काय तर रिझल्टंट काढलं. ए आणि पी काय? या क्यूब साठी डायगोनल फॉर्मेशन. डायगोनल फॉर्मेशन आहे. ऍक्च्युअली क्यूब नाही ड्रॉ करायचा, पॅरलोपाइप फॉर्मेशन ड्रॉ करायचं. पॅरलोपाइप फॉर्मेशन थोडंसं तिरपट टिल्ट ड्रॉ करायचं. ड्रॉ करताना हे थोडंसं सरळ ड्रॉ केलंय मी, थोडंसं टिल्ट ड्रॉ करायचं, थोडंसं टिल्ट ड्रॉ करायचं, राईट. दॅट विल बी पॅरलोपाइप फॉर्मेशन म्हणून येतो. एक्झॅक्ट क्यूब नकोय त्या ठिकाणी, एक्झॅक्ट क्यूब फॉर्मेशन नाही. कुठलाही पॉइंट असू द्या, 2D मध्ये असू द्या, अदरवाइज 3D मध्ये असू द्या. 2D मध्ये असेल, अदरवाइज 3D मध्ये असेल, तर तुम्ही त्याला एक्सप्रेसिंग लँग्वेज IJK असते, IJK. आता याच कन्व्हर्जन असा जो रिझल्टंट आला, सपोज आर बार इक्वल टू कुठलाही हे जरी असेल तरी सपोज XI YJ आणि ZK असं पण होऊ शकतं. हे काय रिप्रेझेंट करतात? आय काय रिप्रेझेंट करतो? X अलॉंग, हा Y अलॉंग आहे, हा Z अलॉंग आहे. म्हणजे सपोज मी ह्या P चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिले 2,3,4. P चे कोऑर्डिनेट्स 2,3,4. तर A पासून P पर्यंत, ओरिजिन पासून P पर्यंत A च्या ऐवजी O लिहितो. आता A च्या ऐवजी O लिहिलं. सांगा रे डिस्टन्स फॉर्म्युला. इथं XYZ आहे, X - 0 डिस्टन्स फॉर्म्युला, X - 0
ब्रॅकेटचा स्क्वेअर, y मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर, z मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. अर्थ समजतोय? सो सिम्पली x मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर, z मायनस 0. ओपीचं मॅग्निट्यूड काढू शकता. जर तुम्हाला याला वेक्टर मध्ये लिहायचं असेल तर, याला जर वेक्टर फॉर्मेशन मध्ये लिहायचं असेल तर इथं 2i किती डिस्टन्स ट्रॅव्हल झाला? 2i. या साईडला 3j का? कारण हा x अलॉंग आहे 2 डिस्टन्स वर. हा y ला पॅरलल जायचा आहे, y ऍक्सिस ला पॅरलल जायचा आहे 3j, आणि व्हर्टिकली 4k, व्हर्टिकली 4k. सो याची ऍडिशन घ्या, 2i प्लस 3j प्लस 4k. काय होता हा? ऍक्च्युअली एक पॉइंट होता स्पेस मध्ये, त्याला एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट होते, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट आहे. हा झाला वेक्टर, ओपी वेक्टर झालं, दॅट इज आर बार, दॅट इज आर बार. आणि हे त्याचा डिस्टन्स फॉर्म्युला, म्हणजे कशाचा स्क्वेअर? 2 मायनस 0 2 चा स्क्वेअर, 3 मायनस 0 3 चा स्क्वेअर, 4 मायनस 0 4 चा स्क्वेअर. झाला डिस्टन्स फॉर्म्युला कशाचा? ओपी साठी. रिझल्टंट आर साठी मॅग्निट्यूड, रिझल्टंट आर साठी मॅग्निट्यूड. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे का? काय सांगायचं आहे? जसं 2D मध्ये पॉइंट असतात, तसंच 3D मध्ये पॉइंट्स असल्यानंतर त्याचा काय तयार करता येतो? वेक्टर तयार करता येतं. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन असतो ऑलवेज, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन फॉर्मेशन असतं. हे जस्ट बेसिक पार्ट आहे वेक्टरशी रिलेटेड. नाव ऍक्च्युअल कन्सेप्ट आता स्टार्ट होतील तुम्हाला, क्वेश्चनिंग मध्ये समजेल तुम्हाला. क्वेश्चन इझी आहेत फार. काय लक्षात ठेवायचं ते सांगतो फक्त. आपण काय लक्षात ठेवायचं एवढं सांग. खूप असं कन्फ्युज होण्याची काहीही गरज नाही. काय लक्षात ठेवायचं एवढं सांगतो. आपण 2D मध्ये पटकन समजून घेऊ, 2D मध्ये पटकन समजतं आपल्याला. 3D असल्यामुळे ती डायग्राम तुम्हाला क्लिअर होत नाही. ओके, एक पॉइंट आहे, सिंपल सांगितलं होता 2,3 आहे, राईट. याला परपेंडिक्युलर फॉर्म, इथं 2y झालं, व्हर्टिकली 3j झालं. का? y ऍक्सिसला फॉलो करतो. 2D आहे, 2,3 हा पॉइंट आहे, हा रिझल्टंट ओपी. पी पॉइंटचे कोऑर्डिनेट 2,3 आहे, एवढं सांगायचं. सांगा रे, ओपीचं डिस्टन्स किती? ओपीचं डिस्टन्स किती? ओपीचं डिस्टन्स किती? ओपी इज नथिंग बट द आर बार, 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर. सिंपल. तसं करता तुम्ही पायथागोरस थेरम. अदरवाइज आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केला तर 2 मायनस 0 लावतो, करेक्ट. 2 मायनस 0 3 मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहिले आपण वेक्टर कन्वर्ट करू. OMP, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन, O to M, M to P, रिझल्टंट OP. OP equal to O to M, M to P. OP means R bar, OM means 2I, MP means 3J. प्रत्येक वेळेस एवढं क्रॉस चेक करायची गरज आहे का? नाही, काहीच गरज नाही एवढं क्रॉस चेक घेण्याची. सिंपल करा त्याला, सिंपल करा, सिंपल करा त्याला. काय करायचं? एखादा पॉइंट दिला P, डोळे झाकून -5,7 दिला. सांगा रे वेक्टर किती? एखादा Q पॉइंट दिलाय. सो याच्या रिलेटेड OQ हा वेक्टर तयार होत असतो. Q बार मायनस O बार. O 0,0,0 असतो, 0,0,0 असतो. Q मायनस O घ्यायचं असतं. Q मायनस O, Q फर्स्ट नंतर O. Q चे कोऑर्डिनेट्स, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच डायरेक्ट Q वेक्टर लिहिलं जातं. डायरेक्ट Q वेक्टर लिहिलं जातं. हा काय आहे? OQ वेक्टर आहे असं मानलं जातं. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन म्हणतात त्याला, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. हा वेक्टर लिहिणं म्हणजे काय? -5i प्लस 7j. दॅट्स इट. के नाहीच आहे या ठिकाणी. 2D मध्ये आहेत आपण, 2D मध्ये आहेत. पॉइंट शुड बी कन्वर्टेड इनटू वेक्टर. पण वेक्टर O टू Q, इनिशियल, ओरिजिन आणि फायनल Q, O टू Q फॉर्मेशन्स मध्ये. मिनिट, कॅमेरा फ्लॅश करत आहे वाटतं, जस्ट वेट.
याचा जर रिझल्टंट विचारलं तर सिम्पली ओरिजिन असल्यामुळं 2 - 0 आपण लिहित नाही ना, पण 2 - 0 लिहिण्याची गरज नाहीये त्या ठिकाणी. डायरेक्ट 2 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर, 3 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. करेक्ट. 2 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर, 3 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि सिंपल तुम्ही जर विचार केला तर तो पायथागोरस थेरम आहे. सिंपल विचार केला तर पायथागोरस थेरम आहे. काहीच अडचण नाहीये. तुम्ही दोन्ही वेनी जाऊ शकता. x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, x1 x2 इथं आहेत सपोज, y1 y2 या ठिकाणी आहे, x2 y2 या ठिकाणी आहेत, सॉरी. डिफरन्स घेतल्यास 2 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर, 3 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर, सिम्पली 2 चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर, 4 + 9, राईट, 30. √13 is the OP. √13 is the OP. या पद्धतीनं पुढे तुम्हाला सगळे क्वेश्चन्स असेच आहेत, याच पद्धतीने. फक्त कन्सेप्च्युअली 2D ऐवजी 3D घेतला, 2D ऐवजी 3D घेतला. काय झालं रे, काय झालं, या ठिकाणी हा 4 आला, एक ऍक्सेस वाढला तुमचा, एक ऍक्सेस वाढतो, एक ऍक्सेस इन्क्रीज होतं. ऍक्सेस वाढला, कुठला ऍक्सेस, एक्स ऍक्सेस इन्क्रीज झाला, एक ऍक्सेस तुम्हाला एक्स्ट्रा मिळाला, राईट. हा ओपी आहे, हा एक्स ऍक्सेस आहे. एक्स ऍक्सेस वर 2 घ्यायचा आहे, पण 2y, y शी पॅरलल 3j, उलट झाला, हा एक्स ऍक्सेस झाला, हा वाय ऍक्सेस आणि हा झेड, आणि व्हर्टिकल लिफ्ट करा आता 4j. त्याचा मिनिंग हा पॉइंट किती रे, कोण सांगतं याचे कोऑर्डिनेट्स किती, मग हा सपोज क्यू आहे, क्यू चे कोऑर्डिनेट्स किती, कोण सांगतं, क्यू चे कोऑर्डिनेट्स किती, पटकन हे सांगता आलं की विषय संपला तुमचा. क्यू चे कोऑर्डिनेट्स किती, व्हॉट शुड बी द कोऑर्डिनेट्स ऑफ द क्यू, क्यू चे कोऑर्डिनेट किती हे समजलं पाहिजे. क्यू साठी कोऑर्डिनेट किती, ऍज पर द ड्रॉइंग, ऍज पर द ड्रॉ, तर जे काही ड्रॉ केले त्याच्याप्रमाणे क्यू चे कोऑर्डिनेट समजले पाहिजे, दॅट्स इट. किती जणांना समजतं, क्यू चे कोऑर्डिनेट किती जणांना समजतात, क्यू चे कोऑर्डिनेट 3D आहे, परत सांगतो 3D आहे, सरळ सरळ नाही आहे. यू नीड टू बी थिंक ऑफ 3D. यस प्रीती, करेक्ट, व्हेरी नाईस. यस, हे तर कळत नाही बऱ्याच जणांना. अरे क्यू पॉइंट हा एक्स वाय प्लेन आहे, एक्स वाय प्लेन असं आहे, हा एक्स वाय प्लेन आहे, समजून घ्या. क्यू या नोटबुक वरती आहे, क्यू हा या नोटबुक वरती आहे, क्यू हा नोटबुक वरती आहे, हा तुमचा एक्स ऍक्सेस आहे, बाहेर आला, हा वाय ऍक्सेस आहे, लक्ष द्या, हा एक्स ऍक्सेस आहे आणि हा वाय ऍक्सेस आहे, झेड वर्टिकल आहे, झेड वर्टिकल आहे, क्यू या प्लेन मध्ये आहे, क्यू या प्लेन मध्ये आहे. वर्टिकल लिफ्ट केलं का मी त्याला, वर्टिकल इल्ले, वर्टिकल इल्ले, वर्टिकल लिफ्ट केलेलं नाहीये त्याला, इथं येतो प्लेन मध्ये, समजून घ्या. हा एक्स ऍक्सेस आहे, बाहेर आला, एक्स ऍक्सेस बोर्ड पासून बाहेर आलेला, हा तुमचा पॅरलल वाय ऍक्सेस आहे इकडला, हा वाय ऍक्सेसच्या इथं आलो आपण, हा रिझल्टंट म्हणजे क्यू, हा नोटबुकचा हा कॉर्नर ते हा कॉर्नर, इथला कॉर्नर ते इथला कॉर्नर असा प्लेस केलाय तो, आणि क्यू पॉइंट याच्या वरती आहे, क्यू पॉइंट याच्या वरती आहे, वर्टिकल लिफ्ट केलेलं नाहीये. इथून इतकं डिस्टन्स 2, इथून इतकं डिस्टन्स 3, हा 2, 3, किती रे, हा पॉइंट समजून घ्या. एक्स ऍक्सेस बाहेर आलो आपण, वाय ऍक्सेस या साईडला गेलो आपण, राईट. हा तुमचा 2i आहे, हा 3j आहे, इथं आलात तुम्ही आता, वर्टिकली लिफ्ट केलंच नाहीये मी, वर्टिकली लिफ्ट केल्यानंतर पी मिळणार मला. क्यू सध्या इथे आहे कॉर्नरला, या कॉर्नरला आहे क्यू. सांगा कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू किती, कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू किती, हा दिसायला असा दिसतोय तुम्हाला, इथं दिसतोय, रॉंग आहे, असं इमॅजिन आहे त्याचं, असं इमॅजिनेशन आहे त्याचं. इथं बाहेर 2, हॉरिझॉन्टल 3, वर्टिकल 4, वर्टिकली 4 लिफ्ट करायचं याला, आता इथं एक्स वाय प्लेन मध्ये येतो,
XY प्लेन मध्ये व्हर्टिकली लिफ्ट करायचं त्याला, मग 4 मिळणार तुम्हाला, तोपर्यंत 4 मिळणार नाहीये. म्हणून तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर विचारत होतो, आणि क्वेश्चनचा आन्सर आहे आउटसाइड तुम्ही 2, हॉरिझॉन्टल 3 आहे, व्हर्टिकली लिफ्ट नाही केला अजून Q, दॅट इज 4, दॅट इज 0, दॅट इज 0. आता व्हर्टिकली लिफ्ट केलं, नोटबुक वर तर पॉइंट होता, नोटबुक वरती पॉइंट होता, नोटबुक इथं कॉर्नरला पॉइंट आहे. आता व्हर्टिकली लिफ्ट केला की 4 मिळणार मला. ड्रॉ नाही करू शकत म्हणून तो असा ड्रॉ केलाय, हे चुकीचं इमॅजिनेशन आहे. इमॅजिनेशन असं पाहिजे, असं या पद्धतीनं पाहिजे इमॅजिनेशन. तुमचं इमॅजिनेशन या पद्धतीनं पाहिजे. एक ऍक्सेस बाहेर येतोय, बाहेर कम्प्लीट बाहेर येतोय असा. हा 2 झाला युनिट डिस्टन्स, हे 3 झालं. इथं आहे तो क्यू पॉइंट, व्हर्टिकली लिफ्ट केला की 4 मिळणार, तोपर्यंत मिळत नाही. क्यूचा पी झाला, पण पी होण्यासाठी त्याला व्हर्टिकली लिफ्ट करावं लागतं. हाच तर थेरम नंबर 4 आहे. तुम्ही जर व्यवस्थित अंडरस्टूड केलं तर थेरम नंबर 4 आहे, आणि काही पॉइंट्स त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेत. मार्क करा 5.1.10, 5.1.10 चा स्टडी करा, 143 पेज वरती आहे. दॅट इज अ 3D स्ट्रक्चर. याच्या बाबतीत डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केला तर डायरेक्ट 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर, रिझल्टंट आर मॅग्निट्यूड मध्ये मिळतं, मॅग्निट्यूड मध्ये मिळतं तुम्हाला ओपी ची रिझल्टंट, राईट. इथे 0,0,0 आहे, डिस्टन्स फॉर्म्युला तसा ऍप्लिकेबल होतो. डायरेक्ट याचा वेक्टर तयार करायचा आहे, म्हणजे काय, 2i 3j 4k. थेरम नंबर 4 ला फॉलो होतो हा. इथून इथे यायचंय, इथून इथे जायचंय, हा त्याचा रिझल्टंट, त्याचा रिझल्टंट हा 2i + 3j झाला, आणि व्हर्टिकली 4j. हा एक ट्रायंगल झाला पहिल्यांदा, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन इथं कम्प्लीट झाला हा, आणि हे व्हर्टिकल 4j. परत दुसरा एक ट्रायंगल, पहिला ट्रायंगल ओ ए क्यू, दुसरा ट्रायंगल ओ क्यू पी. हे समजलं पाहिजे, ओ ए क्यू. आता चौथ्या थेरम साठी प्रूव्ह करून दाखवलं होतं, ओ ए क्यू पहिला, दुसरा ट्रायंगल ओ क्यू पी झाले. हे 2 ट्रायंगल सॉल्व्ह केले, या पॉइंट पर्यंत पोहोचतात, या पॉइंटला रीच होतं. इज द कन्सेप्ट. क्लिअर आहे आता तरी का नाही अजून? क्लिअर आहे का नाही अजून? समजतं का काय चाललंय ते? बरं, हे नाही समजत डायरेक्ट सोडून द्यायचं, पुढे जायचं. पुढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, असा कोऑर्डिनेट दिला की याला एक्स, याला आय, याला जे, याला के म्हणायचा, विषय संपला. तसं फॉलो करावं लागेल तुम्हाला. तुम्हाला प्लेन विषयी थोडस इमॅजिनेशन पाहिजे. 3D इमॅजिनेशन ही फार वेगळी गोष्ट आहे थोडीशी. 3D इमॅजिनेशन आहे, हे झालंय तुम्हाला सॉलिड स्टेट्स मध्ये. फेस सेंटर क्यूब, परत काय बीसीसी असतो, एफसीसी असतो, हे सगळे त्याचे इमॅजिनेशन आहेत. 3D स्ट्रक्चर म्हणतात त्याला, 3D स्ट्रक्चरला फॉलो होतं. ओके, वी विल टेक सम क्वेश्चन्स. त्याच्या आधी परत एक कन्सेप्ट, जस्ट लिहू नका, लक्ष द्या फक्त. ए अँड बी 2 पॉइंट्स आहेत, ऑलरेडी सांगितलेलं आहे. ए अँड बी सपोज 2 पॉइंट आहेत, ओरिजिन पासून जॉईन आहेत. ओ ए वेक्टर, ओ बी वेक्टर, राईट. ओ टू ए जा आणि ए टू बी जा. त्यानंतर रिझल्टंट इज व्हॉट, ओ कडून ए कडे, ए कडून बी कडे. ड्रॉ करायचं तर ड्रॉ करा, सॉरी ड्रॉ करा वाटलं. ओके, या ठिकाणी येस, इट्स आन्सर रिझल्टंट ओ टू बी करा. ट्रायंगल फॉर्मेशन ओ टू ए प्लस ए टू बी इक्वल टू ओ बी, इक्वल टू ओ ए मीन्स ए बार, ए बी बार आपल्याला काढायचा आहे,
आणि हा बी. सो ए बी इक्वल टू बी बार मायनस ए बार. हा ए या साईडला ट्रान्सफर झाला. ए बी ला बी मायनस ए, थोडं लक्षात ठेवायचं. सांगा डीसी ला काय असेल, किंवा सीडी ला घ्या पहिले, पी क्यू ला घ्या. पी क्यू काय असेल, ए बी ला जर बी मायनस ए असेल तर पी क्यू ला काय, पी क्यू ला काय, याच्यानुसार पी क्यू ला काय. सो पी क्यू वेक्टर इक्वल टू, हे पोझिशन वेक्टर असतात, याला असं पण लिहितात, ओ ए ला ए लिहितात, ओ बी ला बी लिहितात. तर स्पेस मध्ये अशा जर लाईन्स असतील तर हे स्ट्रक्चर कोणी ड्रॉ करत बसत नाही. त्याचं इमॅजिनेशन ओरिजिन पासून असतं. इमॅजिनेशन कशापासून असतं, ओरिजिन पासून असतं. बस आता स्पेस मध्ये एवढंच वेक्टर काउंट केलं जात. आलं लक्षात कुठून आलं हे सगळं काहीच नसतं. आता एक्स एक्सेस वाय एक्सेस ओरिजिन काही नाही ड्रॉ, सगळं इमॅजिनेशन असतं. डायरेक्ट ए पॉईंट डायरेक्ट बी, हा इनिशियल आहे हा टर्मिनल आहे, ओरिजिन पासून नाहीये. मात्र आता ओरिजिन पासून नाहीये, ही याची खासियत आहे या वेक्टरची. हा ए वेक्टर हा बी वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन म्हणून ए, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन म्हणून बी. कळलं, डायग्राम हटून टाकले बाकीचे, काही गरज नसते बाकीच्या डायग्रामची. आता ऑलवेज तो असतोच ओरिजिन पासून, असं लक्षात ठेवायचं. हा ए तिकडे गेला, ए बी जर फॉर्म करायचा असेल तर बी मायनस ए, पी क्यू फॉर्म करायचा असेल तर काय लिहिणार, इज इट पी मायनस क्यू और क्यू मायनस पी, दॅट इज द कन्सेप्ट. क्यू मायनस पी, क्यू मायनस पी. सांगा डीसी असेल तर, डीसी असेल तर, डी सी असेल तर सी मायनस डी, पहिले सी नंतर डी, सी मायनस डी. बस एवढं समजून घ्यायचं. ओके, विल स्टार्ट द क्वेश्चन्स ऑफ दिस अगेन. सॉल्व एक्झाम्पल तुम्ही स्वतः ट्राय करा, सॉल्व एक्झाम्पल्स ट्राय करा. आय विल टेक इट फ्रॉम द एक्सरसाइज अगेन. घ्या क्वेश्चन नंबर कुठपर्यंत झालेले आपले, फर्स्ट घेतलेलं, सेकंड घेतलेलं, थर्ड फोर्थ मी तुम्हाला ट्राय करायला सांगितलं ट्रायंगल लॉ वर. ओके, फिफ्थ, वेदर द फॉलोइंग वेक्टर्स, फिफ्थ मधला, whether following vectors will follow the triangle or not. हा एक क्वेश्चन लास्ट टाइम आय थिंक एक्सप्लेन केलं होतं. ए प्लस बी प्लस सी चं फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये. घ्या सेवन्थ क्वेश्चन. सिक्स्थ झालं का आपलं, सिक्स्थ चालू होता आय थिंक, राईट. C and D in terms of A and B, vector in the direction of A that has magnitude 7 unit. काय क्वेश्चन आहे, डायग्राम दाखवली आहे त्यांनी. C and D in terms of A and B म्हटलं, find a vector in the direction of A bar I minus 2j that has magnitude 7 unit. Okay. Yeah, question number 6. Question number 6 read. Question number 6 read out करा.
येस, डायग्राम बद्दल सांगत होतो. पी क्यू आर हा ट्रायंगल आहे. PS P2S ही एक डायरेक्शन तुम्हाला गिवन आहे. P2Q अनदर डायरेक्शन, P2R एक डायरेक्शन. P2Q कुठला वेक्टर आहे? P2Q कुठला वेक्टर आहे? A बार. P2R B बार. P2R B बार, राईट. त्यानंतर S2R is the D आणि S2Q सेम आहे, सेम परत मायनस D. अर्थ S मिडल झाला, S मिडल झाला या ठिकाणी, मायनस D. काय कसं एक्सप्रेस करायचंय? व्हॉट इज द वेक्टर C? PS is the vector C. PS is the vector A bar B bar D bar. कुठला कुठला फॉर्मेशन काय दिलंय? थोडक्यात PQ A दिलाय, PR B दिलेला आहे, SR D दिलेला आहे, SQ उलटा आहे त्याच्या, पण हे दोन साइड सेम आहेत असं सांगितलं. सेम आहेत असं एक्सप्रेस केलंय. या दोन ट्रायंगल PSR PSQ, PSR PSQ, PSR PSQ, triangle PSR, triangle PSQ, दोन ट्रायंगल PSR PSQ. सांगा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय असेल? PSR PSQ, PSR मध्ये P2S S2R ट्रायंगल लॉ आहे फक्त. P2S S2R इक्वल टू PR, करेक्ट. सांगा PS किती आहे? C आहे. PS हा C आहे, PS हा C आहे, SR हा D आहे आणि PR is the B vector. क्वेश्चन तुम्हाला आहे C आणि D इन टर्म्स ऑफ A आणि B आणायचे, इन टर्म्स ऑफ A आणि B आणायचे. सो इक्वेशन नंबर 1 झालं. इक्वेशन नंबर 1 PSQ घ्या आता. PSQ P2S, right? P2S plus S2Q, P2S S2Q resultant PQ, resultant PQ. PS म्हणजेच C बार, S2Q minus D, minus D, PQ P2Q A bar, C minus D equal to A. इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 2 आहे, जे की AB मध्ये आहे, पण उलट करायचंय. एक्सप्रेस द CD इन टर्म्स ऑफ AB म्हटलं. एक्सप्रेस द CD इन टर्म्स ऑफ AB. दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करा. सिंपल. फ्रॉम 1 and 2 add 1 and 2, add 1 and 2. फर्स्ट and सेकंड ची ऍडिशन घ्या. C plus D equal to B, C minus D equal to A. हे दोन्ही कॅन्सल. 2 times C equal to ऍडिशन घेतली आपण A plus B म्हणू आपण. So C equal to 1/2 times of A bar plus B bar. फर्स्ट ऍडिशन घेतले, तर सबट्रॅक्शन घ्या. Yes, elimination method. Subtract 1 and 2. Subtract 1 and 2. 1 and 2 चं सबट्रॅक्शन घ्या. काय असेल या ठिकाणी? C plus D equal to B. Subtraction घ्यायचंय. C minus D equal to A. And now it's subtraction. Subtraction says this is the minus plus minus, right? So C get cancelled. 2 times D. 2 times D equal to B minus A होणार पण. So D equal to 1/2 times of B minus A. Just equation 1 and 2 कळालं का? पहिल्यांदा ते सांग. इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 2 काय आहे? ट्रायंगल लॉ आहे. ओके. इक्वेशन 1 ट्रायंगल लॉ, इक्वेशन 2 ट्रायंगल लॉ आहे. आणि हे नंतर 10 सारखं सॉल्व्ह करायचं, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून आन्सर काढायचं. झालं. C is in terms of AB म्हणतात.
C is in terms of C and D in terms of A and B. C and D in terms of A and B. C and D in terms of A. क्वेश्चनचा अर्थ समजला? क्वेश्चनचा अर्थ समजला का? काही वेगळं केलेलं नाहीये. ट्रायंगल लॉ अप्लाय केला. ट्रायंगल लॉ अप्लाय केला मी त्या ठिकाणी. क्लिअर आहे? आता त्याच कन्सेप्ट मध्ये अजून एक क्वेश्चन विचारलाय. सांगा काय क्वेश्चन विचारलं? वन मोर क्वेश्चन दे आस्क. व्हॉट इज दॅट? अजून एक क्वेश्चन त्यांनी विचारलाय आणि काय आहे तो? काय आहे तो? वन मोर क्वेश्चन दे आस्क and what is that? काय क्वेश्चन विचारला या ठिकाणी? Find the vector in the direction of A I minus 2j that has magnitude 7 unit. कसं काढणार? A वेक्टर गिवन आहे, त्याच्या डायरेक्शन मध्ये 7 युनिट मॅग्निट्यूड असलेलं वेक्टर ड्रॉ करायचं. 7 युनिट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर नीड टू बी न्यूली फॉर्म. नवीन वेक्टर तयार करायचा आहे, जसे मॅग्निट्यूड 7 आहे, ओल्ड वेक्टर तुम्हाला गिवन आहे, कसं काढणार ते सांगा. हाऊ टू एक्सप्रेस दॅट? कसं एक्सप्रेस करणार ते सांगायचं. This today, Singhad Road branch, 12:30 to 2 p.m. Gardian batch असेल. Maths. Gardian maths only. Okay. And doubt and difficulty साठी you can come 2 to 4. 2 to 4, 4:30 पर्यंत तुम्ही येऊ शकता. तुम्हाला वाटलं तिथूनच लेक्चर अटेंड करायचे, तिथून लेक्चर अटेंड करू शकता. बाकी तुमची मॉर्निंग बॅच आहे तसे 2 to 4 p.m. you can come for the doubt difficulty. I will be there. Maths. वेक्टर तुम्हाला जमत नसेल तर वेक्टर एक्सप्लेन करून सांगेल, किंवा AOD ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, कुठला एक कन्सेप्ट तुम्हाला होऊन जाईल. डाउट डिफिकल्टी 2 to 4 असेल. डॉट गॅरेडियन बॅच 12:30 to 2 p.m. ऑफलाईन यायचंय पण तुम्हाला. ऑफलाईन
ज्यांचं मॅथ्स गॅरेडियन आहे त्यांनी ऑफलाईन यायचं आहे कंपल्सरी. इट शुड बी क्लिअर. के मार्केट नाही, के मार्केट नाही, के मार्केट केमिस्ट्री, के मार्केट ब्रांच केमिस्ट्री टुडे. के मार्केट branch, this is about the senior only. SR road, के market branch chemistry 12:30 to 4, 12:30 to 4. ओके, के मार्केट ब्रांच साठी आज केमिस्ट्री गुगे सर असते. येस, केमिस्ट्री साठी जायचं आहे आज. यू कॅन आस्क युअर डाऊट डिफिकल्टीज देअर टू द सर. काय अडचण असेल, अभ्यासाची अडचण असेल तर स्पष्ट बोलायचं सरांना जाऊन. सर ही अडचण आहे, रागवतील थोडंसं, ऐकून घ्यायचं, काही फरक पडत नाही. आपण मागं पडलं असेल, काय अडचण असेल तर डिस्कस विथ सर. ते डेफिनेटली थोडंसं रागवतील, ऐकून घ्यायचं, काही फरक पडत नाही. गेट द डायरेक्शन फ्रॉम हिम, द डायरेक्शन फ्रॉम हिम. ओके, येस. क्वेश्चन नंबर 6 मधलं सेकंड पार्ट, दोन पार्ट वेगवेगळे आहेत खरं. वेक्टर ए गिवन आहे I-2j. वेक्टर ए गिवन आहे I-2j that has magnitude 7 युनिट. याच्या अलॉंग 7 युनिटचा वेक्टर तुम्हाला तयार करायचा. एक वेक्टर आहे ए which is I-2j, I-2j. ओके, याच्या अलॉंग 7 मॅग्निट्यूडचा वेक्टर तयार करायचा. कसं करणार, कसं फॉर्म करणार? फर्स्ट टेक इट युनिट वेक्टर. 24, 25 दोन युनिट वेक्टर्स आहेत का? कशाचं 24 आणि कशाचं 25 नाही माहिती ते काय. ओके, लक्ष द्या. एक वेक्टर आहे, याच्या अलॉंग युनिट वेक्टर पहिले तयार करा. याचं युनिट वेक्टर कसं तयार करतात? युनिट वेक्टर काय डेफिनेशन युनिट वेक्टरची? युनिट वेक्टर कॅन बी एक्सप्रेस ॲज युनिट वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. सो युनिट वेक्टर इक्वल टू, वेक्टर किती आहे? I-2j डिवायडेड बाय याची मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे रूट ऑफ I चा कोएफिशियंट, J चा कोएफिशियंट. I चा कोएफिशियंट, J चा कोएफिशियंट. I चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1I-2j. I चा कोएफिशियंट, J चा कोएफिशियंट, मॅग्निट्यूड म्हणून येतं. सांगा किती? I-2j डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 रूट 5. This is the unit vector. This one. Unit vector this one. हा वेक्टर आहे तो I-2j डिवायडेड बाय रूट 5. हा युनिट वेक्टर आहे. हा युनिट वेक्टर I-2j डिवायडेड बाय रूट 5. हा युनिट वेक्टर. आता याचा किती मल्टिपल ऑफ वेक्टर तयार करायचा? याच्यानंतर याच्या किती मल्टिपल ऑफ वेक्टर तुम्हाला तयार करायचं? न्यू वेक्टर we need to be formed which is of magnitude of किती मॅग्निट्यूडचा झालं सिंगल युनिट वेक्टर झाला इथं. असंच सेम याच डायरेक्शन मध्ये किती मॅग्निट्यूडचा? 7 मॅग्निट्यूडचा. 7 मॅग्निट्यूडचा वेक्टर तुम्हाला तयार करायचा. आधी गिवन होता, याची मॅग्निट्यूड रूट 5 होती, त्याला आपण छोटा केला म्हणजे युनिट मध्ये आणलं, 1 मध्ये आणलं. पण आपल्याला कितीचा पाहिजे? 7 चा पाहिजे. 7 मॅग्निट्यूड असलेला वेक्टर पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला. अर्थ समजला का? हॅव यू गॉट द कन्सेप्ट? हा एक ओल्ड वेक्टर आहे, त्याच्यापासून त्याचा युनिट वेक्टर काढला. आता किती मॅग्निट्यूडचा वेक्टर मिळवायचा आहे? 7. त्याच डायरेक्शन मधला डायरेक्शन इथून चालू करा 1 इन द सेम. याच डायरेक्शनचा 7 मॅग्निट्यूडचा वेक्टर मिळवायचा आहे. पूर्वी जी मॅग्निट्यूड होती ती रूट 5 होती. याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर आणि ऍडिशन घ्या, याचा स्क्वेअर करा, ऍडिशन घ्या कोइफिशियंटची. रूट 5 मॅग्निट्यूड आहे, इथून एवढी रूट 5 आहे. किती मॅग्निट्यूडचा? 7 मॅग्निट्यूडचा वेक्टर सांगितलाय त्यांनी.
Find the vector in the direction of that has the magnitude 7. So the vector with magnitude 7. Vector with magnitude 7 in the direction of A. Direction of A. So 7 times unit vector. Unit vector कधीही काढला पाहिजे आणि त्याच्यानंतर न्यू वेक्टर तयार केला. 7 into unit vector I minus 2j divided by root 5. 7 by root 5. Simple. 7 by root 5 I minus 2j. I minus 7 by root 5 I minus 2j. Clear? 7 by root 5 I minus 2j. The sixth question. Now 7. Find the distance 4 comma minus 2 comma 6 to each of the following. To each of the following. 4 comma 2 minus 2 comma 6 high point given. Question number 7. Page number 151. Page 151 वरचा M1 चं बुक काढा. माहित नसेल M1 चं बुक काढा. वेक्टर चालू आहे आपला. चॅप्टर नंबर 5. वेक्टर पेज नंबर 151. क्वेश्चन नंबर 7. एक पॉइंट गिवन आहे तुम्हाला. 4 comma minus 2 comma 6. 4 comma minus 2 comma 6. Distance from 4 comma minus 2 comma 6 to each of the following. To each of the following. थोडक्यासाठी हा एक्स कोऑर्डिनेट आहे. एक्स कोऑर्डिनेट आहे. हा वाय आहे पण वाय डॅश आहे आणि हा झेड आहे. एक्स पॉझिटिव्ह आहे, झेड पॉझिटिव्ह आहे, वाय मात्र काय आहे निगेटिव्ह. ऑक्टंट मी तुम्हाला सांगितलं होतं. ऑक्टंट कसं असतं रे? तिन्ही पॉझिटिव्ह. एक्स वाय झेड तिन्ही पॉझिटिव्ह. 2 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह. 2 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह. क्लिअर? एक्स वाय झेड बाबतीत XYZ बाबतीत तिन्ही निगेटिव्ह. 2 निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह. 1 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह. पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह. राईट? हे ऑक्टंट. 1 2 3 4 5 6 7 8. 3 कॉइन टॉस सारखं असतं. 3 कॉइन टॉस सारखं. सांगा त्यातल्या त्यात कुठला आला? 2 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह. 2 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह. इथे आहेत आपण सध्या. हा पॉइंट तुम्हाला गिव्हन आहे. They ask what? Find the distance from 4 comma minus 2 comma 6. Distance from xy plane. Distance from xy plane म्हणजे xy plane पासून याचं distance. The distance from xy plane is. पहिला question. Distance of this point from xy plane. Distance of this point is suppose capital A from xy plane म्हणलं. xy plane पासून याचं डिस्टन्स. xy plane पासून याचं डिस्टन्स. त्याची डायग्राम ड्रॉ केली होती आठवती. xy plane पासूनचं डिस्टन्स विचारतो. सपोज असा एक क्यूब फॉर्मेशन. क्यूब फॉर्मेशन. xy plane पासून डिस्टन्स म्हणजे काय? xy plane पासून डिस्टन्स म्हणजे काय हे समजून घ्यायचं पहिलं. xy plane पासून डिस्टन्स x y आणि z. राईट? xy plane म्हणजेच सपोज थोड्या वेळासाठी असं घेऊ. xy plane म्हणजे असं आहे. xy plane म्हणजे असा आहे आणि याचा जो कोऑर्डिनेट आहे कोऑर्डिनेट आहे y बाबतीत निगेटिव्ह आहे. चेक करा. y बाबतीत निगेटिव्ह आहे. x z दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मला सांगा
हे डिस्टन्स किती आहे? Z डिस्टन्स 6 आहे. इमॅजिन करा फक्त, ही डायग्राम सेम नाही आहे. इमॅजिन करा, हा XY प्लेन आहे. XY प्लेन आहे. Z वरती उचललाय. कितीने वरती उचललाय Z? XY प्लेन आहे हा XY प्लेन आहे. Z कितीने वरती लिफ्ट केलाय. दॅट इज द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट. बरोबर आहे? XY प्लेन म्हणजे असं झालं. XY प्लेन म्हणजे असं झालं. याचं वर्टिकल डिस्टन्स कितीने लिफ्ट आहे एवढं फक्त आन्सर सांगायचं. हा तुमचा XY प्लेन आहे. हॅश करतो. हे हॅश आहे सपोज. रेड मार्कने हॅश आहे. हा रेड मार्क जो आहे तो म्हणजे कुठला प्लेन? हा रेड मार्क आहे तो म्हणजे कुठला प्लेन आहे? राईट? तो म्हणजे नोटबुक आहे. ही नोटबुक अशी आहे. याला ऍक्च्युली असं इमॅजिन करायचं. राईट? असं इमॅजिन करायचं. हा तो XY प्लेन आहे. कसं एक्स या डायरेक्शन, वाय या डायरेक्शन. हा XY प्लेन झाला. इथून डिस्टन्स विचारलंय कोणाचं? या पॉइंटचं. पण एक्स आणि वाय कामाला येणार नाहीयेत तुम्हाला. कुठलं कामाला येणार आहे? झेड फक्त. वर्टिकल कामाला येणार. वर्टिकल इज हाऊ मच? वर्टिकल डिस्टन्स इज हाऊ मच फॉर द झेड? इज द 6. क्लिअर? सांगा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर दे. फर्स्ट क्वेश्चन आन्सर. Distance from 4 minus to 6 to XY plane is, that is Z, vertical distance Z. So root of kiti 6 square, that is 6 unit. 6 unit. Root of 6 square. Right? XY plane वर एक्झॅक्ट जर पॉइंट इथं असता तर Z 0 असतं. Z 0 असलं. हा पॉइंट काय केला? वरती लिफ्ट केलं. किती डिस्टन्सने? 6 डिस्टन्सने. 6 आलं. 6 युनिट. परत विचारा. क्वेश्चन क्लिअर आहे प्रत्येकाला? क्वेश्चन क्लिअर आहे का? पहिलं फर्स्ट क्वेश्चन प्रत्येकाला क्लिअर आहे का? बाकीचे आन्सर्स करता येतील का? आता बाकीच्या क्वेश्चनचे आन्सर सांगता येतील का अकॉर्डिंगली? सांगा पटकन. प्रत्येकाने सांगायचं. यस, क्लिअर आहे? कन्सेप्च्युअली क्लिअर आहे? कन्सेप्च्युअली क्लिअर आहे का? कन्सेप्च्युअली क्लिअर आहे का? सांगा. सेकंड वन, YZ प्लेन. या पॉइंटचं डिस्टन्स YZ पासून किती आहे? सेकंड क्वेश्चन. डिस्टन्स ऑफ कॅपिटल A म्हणजे हा पॉइंट. डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम YZ प्लेन. डिस्टन्स, आपण पॉइंट A कन्सिडर. डिस्टन्स ऑफ A फ्रॉम YZ प्लेन. Y आणि Z प्लेन. Y आणि Z म्हणजे बोर्ड वरती आहे. Y आणि Z बोर्ड प्लेन. Y आणि Z असा आहे. YZ असा प्लेन झाला. आणि हा पॉइंट कुठेतरी इथं आहे किंवा या साईडला कुठेतरी आहे. बाहेर आहे, पण बाहेर आहे. आउटसाइडला आहे. या साईडला असेल किंवा या साईडला असेल, डिपेंड्स. म्हणजे कुठलं डिस्टन्स फॉलो करावं लागेल? असं डिस्टन्स म्हणजे कुठला ऍक्सेस? बाहेर यायचं. हा YZ प्लेन झाला तुमचा. हा YZ प्लेन झाला. राईट? नोटबुक म्हणजे YZ प्लेन. याला आउटसाइड पॉइंट आहे तुमचा. तो पॉइंट इथे आहे सपोज, इमॅजिन. म्हणजे कुठलं डिस्टन्स? YZ प्लेन पासून. YZ हा तुमचा Y आहे आणि हा वर्टिकल Z आहे. YZ प्लेन झाला हा. आणि हा बाहेर यायचं तुम्हाला. बाहेर यायचं म्हणजे कुठलं डिस्टन्स? YZ प्लेन साठी X डिस्टन्स फॉलो करतो. X डिस्टन्स YZ साठी. सो रूट ऑफ X म्हणजे 4 युनिट. YZ प्लेन पासून 4 युनिट. हे समजून घ्या. हा बोर्ड म्हणजे इटसेल्फ YZ प्लेन आहे. बाहेर यायचंय तुम्हाला. बाहेर यायचंय का? 4 युनिट बाहेर यायचं. ते त्या प्लेनचं डिस्टन्स झालं. हा परत एकदा. हा YZ प्लेन. याच्या बाहेर यायचंय. किती? कारण X इथं आहे. X असा आहे, परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे. YZ प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आता किती डिस्टन्सनी बाहेर आहे? 4 युनिट डिस्टन्सनी बाहेर. 4 युनिट डिस्टन्सनी बाहेर आहे. 4 युनिट डिस्टन्सनी बाहेर. दॅट इज द कन्सेप्ट. सो आन्सर इज 4 युनिट. सांगा थर्ड वन.
distance of the point from the xz plane. Third one, xz plane. Third one, xz plane पासून. xz plane म्हणजे आता कळतं तुम्हाला y distance. y distance. y distance झालं थोडक्यात. y किती आहे? -√2 चा स्क्वेअर म्हणजेच 4 चा √2. निगेटिव्ह 2 नाही, पॉझिटिव्ह 2. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. इज दॅट क्लिअर? सांगा. फोर्थ वन, डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हटलंय. एक्स ऍक्सिस पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स. एक्स ऍक्सिस पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स. एक्स ऍक्सिस पासून घ्यायचं आहे. Fourth point is from x-axis, distance of capital A from x-axis. X-axis पासून distance of A from x-axis. Distance कुणाचं? 4, -2, 6. From which axis? X-axis. X-axis पासून distance घ्यायचं. रॉंग. एक्स ऍक्सिस पासून आहे. हा एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस आणि पॉइंट कुठेतरी इथे आहे. या साईडला असेल किंवा या साईडला धरू थोड्या वेळासाठी. एक्स ऍक्सिस पासून म्हणजेच याला फॉलो होणार. याला फॉलो होणारा मला सांगा कुठं ट्रॅव्हल करावं लागेल तुम्हाला? वाय ऍक्सिस पहिले ट्रॅव्हल करावं, नंतर झेड. वाय झेड दोन डिस्टन्स फॉलो करावे लागतील. समजा तो पॉइंट इथे आहे. इमॅजिन दिस पॉइंट इज हिअर. तो पॉइंट इथे आहे. फॉलो आपल्याला एक्स ऍक्सिसला करायचं. हा पॉइंट आहे सपोज 4, -2, 6. लक्ष द्या सर्वांनी आता. एक्स ऍक्सिस 4 बाहेर आहे. आपल्याला काही आवश्यकता नाहीये त्याची. आवश्यकताच नाहीये. मला वाय ऍक्सिस वर निगेटिव्ह जायचंय -2. सपोज हा -2 आहे किंवा इकडे पॉइंट घेतला तरी चालेल. इकडे पॉइंट घेतला तरी चालेल. कळण्यासाठी वाय निगेटिव्ह आहे. कळण्यासाठी वाय निगेटिव्ह आहे. 4, -2, 6 असा पॉइंट आहे. लक्ष द्या. इथून एक्स किती आहे हे काही कन्सर्न नाहीये. एक्स किती आहे कन्सर्न नाही. या ऍक्सिस पासून इकडे जायचंय मला. वाय निगेटिव्ह कडे जायचंय. वाय निगेटिव्ह किती रे? वाय निगेटिव्ह किती? -2. वाय निगेटिव्ह -2 आणि व्हर्टिकल किती जायचंय रे? 6. व्हर्टिकली 6. दोन डिस्टन्स फॉलो होतात. या पॉइंटला पोहोचण्यासाठी मला दोन डिस्टन्स फॉलो होतात. एक्स ऍक्सिस पासून काउंट करायचं आहे. काउंट एक्स ऍक्सिस पासून करायचं. राईट? सो पहिल्यांदा मला वाय ऍक्सिस निगेटिव्ह जावं लागेल. किती युनिट? 2 युनिट. आणि त्यानंतर व्हर्टिकल जावं लागेल 6 युनिट. म्हणजे मी कुणाला फॉलो करतोय? कुणाला फॉलो करतोय? एक्स ला, वाय ला का झेड ला? कशाला फॉलो करतोय? या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी कुठले ऍक्सिसला फॉलो करावं लागतं मला ते इमॅजिन करता आलं पाहिजे तुम्हाला. तेच सांगतोय. अगदी सिंपल आहे. हा निगेटिव्ह आहे. इकडे निगेटिव्ह जायचंय. किती युनिट? 2 युनिट. आणि व्हर्टिकल किती जायचंय? 6. व्हर्टिकली 6. हॉरिझॉन्टल किती जायचंय? 2 युनिट. व्हर्टिकल किती जायचंय? 6 युनिट. हॉरिझॉन्टल कोण आहे सध्या? हॉरिझॉन्टल कोण आहे सध्या? एक्स नाहीये. एक्स तर बाहेर आहे तुमचा. एक्स असा परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे. एक्स ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे. एक्सचा काही संबंध नाही आता. एक्स फक्त डिनोट करतोय तुम्हाला. तर तुम्हाला डिस्टन्स फॉलो करायचंय वाय साठी. डिस्टन्स फॉलो करायचंय झेड साठी. क्लिअर आहे का कन्सेप्च्युअली? आता ज्यावेळेस तुम्हाला एक्स ऍक्सिस पासून या पॉइंटचं डिस्टन्स विचारले तर एक्स काय करा? हाईड करून ठेवा. का? कारण मला -2 डिस्टन्स वाय ऍक्सिसला फॉलो करायचंय आणि त्यानंतर 6 युनिट डिस्टन्स झेड ला फॉलो करायचं. सो डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस इक्वल टू √-2 चा स्क्वेअर पायथागोरस थेरम सारखा आणि 6 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4, 6 चा 36, सो √40. √40 that is 2 √4 काढला तर 2 आणि 10. करेक्ट? 2 √10 युनिट. 2 √10 युनिट. करेक्ट? सांगा. फ्रॉम वाय ऍक्सिस. फिफ्थ, फ्रॉम वाय ऍक्सिस. त्याच पॉइंटचे डिस्टन्स वाय ऍक्सिस पासून विचारले. त्याच पॉइंटचे डिस्टन्स वाय ऍक्सिस पासून विचारले. सांगा काय होईल? यस, सिंपल. हाच पॉइंट आहे. वाय ऍक्सिस पासून विचारले म्हणजे मला वाय ची गरज पडली पाहिजे का? वाय मी या साईडला पण जाऊ शकतो, या साईडला पण जाऊ शकतो.
गरजच नाही पडणार पाहिजे. मला पहिल्यांदा बाहेर यावं लागेल. किती? 4 युनिट. 4 युनिट ट्रॅव्हल नीड टू गो आउटसाइड. 4 युनिट बाहेर यायचंय आणि आता 6 युनिट व्हर्टिकल जायचंय. मी बरोबर या पॉइंटला पोहोचणार. विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणतायत ते. वाय वरती ट्रॅव्हल कुठेही असू द्या तुमचा, इकडे असू द्या इकडे असू द्या, डझंट कन्सर्न. वाय ऍक्सेस झाला, राईट. पण मला काय करायचंय? 4 युनिट बाहेर यायचंय पहिल्यांदा आणि 6 युनिट अप साइडला जायचं. बोर्डच्या बाहेर यायचंय 4 युनिट आणि झेड ला फॉलो करायचंय 6 युनिट. मी वाय पासून काढतोय. वाय म्हणजे अख्खा बोर्ड आहे सपोज. वाय ऍक्सेस हा बोर्ड झाला सपोज, एक बोर्ड. वाय ऍक्सेस ही हॉरिझॉन्टल लाईन झाली. तिथून मला बाहेर यायचंय पहिल्यांदा. 4 युनिट बाहेर यायचंय म्हणजे एक्स ला फॉलो करतोय मी. 4 युनिट बाहेर आलो मी आणि 6 युनिट अपसाइडला जायचंय. 6 युनिट अपसाइडला जायचंय. सो हा 4 आणि 6 फॉलो होतो. 4 आणि 6 फॉलो होतो. सो फ्रॉम वाय ऍक्सेस रूट ऑफ 4 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 16 प्लस 36 52 युनिट. 52 युनिट. 52 का 53? 16 प्लस 36 ना. 6 52 2 रूट 30 2 रूट 30 52. ओके, लास्ट सांगा. लास्ट आन्सर. डिस्टन्स फ्रॉम झेड ऍक्सिस म्हटलं. डिस्टन्स फ्रॉम झेड ऍक्सिस म्हटलं. डिस्टन्स फ्रॉम झेड ऍक्सिस म्हटलं.